मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेल. विश ऑल द बेस्ट. ऑफिशियल पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आउटसाइड एज आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल. ज्या वेगानं नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आपण बघतोय विकास होता, ज्या पद्धतीनं तो धावत गेला डेंजर एंडला, स्टॅकिंग एंडला, एक सिंगल झाली इथे कंप्लीट. आणि धावफलकाचा इथे श्रीगणेश होतोय. फलंदाज राहुलच्या बॅट मधून सिंगल आली. बॉलर पाहायला मिळतोय तो म्हणजेच महेंद्र भोईर. आणि याच दरम्यान ज्यांचं शुभागमन झालंय तेजस म्हात्रे. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला चेंडू खूपच वेगानं सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षणाचं बंधन आणि त्याच क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत असताना चौकार येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तर मोठा गावचा तेजस मोरे आपण यायचं आहे. कॅश प्राइज आहे आपल्यासाठी 500 रुपयाचा. फुलर लेनचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर आहे. चेंडूला उचलला, फेक करेल तोपर्यंत झाले एक सिंगल कंप्लीट. सिंगलने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 6 धावा. आणि तेजस मोरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आपलं पारितोषिक या ठिकाणी आहे. यावेळचा हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. इथे आपण जर बघितला तर वाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलने धावफलक पुढे जात असताना 7 धावा. आमच्या समवेत आता जुळत आहेत आदर्श क्रिकेट संघ पडला आयोजित आदर्श चषकाचे आदर्श स्कोरर. सध्या आपण बघतोय तेजस म्हात्रे यांना. वाईट यॉर्कर यावरला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. अगदी वाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमध्ये हा चेंडू. अवे टू बॉडी, शरीरापासून लांब, डॉट बॉल. षटक सुरू. संघनायक आपण बघतोय दैसरचे महेंद्र भोईर. ज्या पद्धतीने सध्या षटक हाताळत असताना आक्रमण नक्कीच पाहायला मिळेल. एक चौकार नक्की झाला परंतु त्याचा अपवाद वगळता सध्या हे षटक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरला थोडासा फंबल हुडकावणी दिली. चेंडू डीप मध्ये झाला अलॉंग दी कार्पेट. 2 धावा कंप्लीट. फेक करतील नॉन स्टॅकिंग एंडला तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीनं धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 9 धावा. चेंडू अजून एक शिल्लक आहे या षटकामधला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. हलकसं चुंबन घेतलं. फेक करण्याचं मात्र इथे आपण बघू शकाल. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता तो देखील हुकतोय. हलकसं चुंबन घेतलं. चेंडूने बॅटचं गेला होता. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल होते कंप्लीट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 10 धावा. बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर पिंपरी हा संघ त्यांच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण करत असताना दहीसर. आदरणीय राजेशजी म्हात्रेंच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय राजेशजी म्हात्रेंच्या शुभ हस्ते पारितोषिक तेजस मोरेसाठी एक कॅशसाठी पारितोषिक होतं ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना प्रदान करण्यात येईल. आदरणीय राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 10 धावा. महेंद्र भोईरचं पहिलं षटक 10 धावा खर्च केला. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय जयेश भोईर जो बर्थडे बॉय आहे. आणि जर आपण बघितलं सध्या पहिल्याच मॅच मध्ये जे आमचे आयोजक मोरेश्वर यांचा देखील वाढदिवस, ते देखील चांगली कामगिरी केली पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी. आणि या मॅच मध्ये जयेश काय करेल. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. स्ट्रायकिंग इनला राहुल यावरला स्क्वेअर कटचा फटका इनफिल्डच्या वरतून ताडमॅनला खूपच वेगानं सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार फलंदाज आपण बघतोय राहुलच्या बॅट मधून.
पहिला चेंडू बॅक ऑफ द लेंथ होता, बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका आपण बघितला. इनफिल्डच्या वरतून टायमिंग तितकंच व्यवस्थित होतं या फटक्यासाठी. फलंदाज राहुलचा चौकाराने संघाची धावसंख्या 14. 14 धावा सध्या धावसंख्या पाहायला मिळते. बॉल तयार, जयेश भोईर विथ विकेट. हाफ ट्रॅकर ऑन द टोस. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता. वन बाउन्स वॉन करत असताना ऑफिशियल गोलंदाजाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. जयेश भोईरचे षटक, 14 धावा धावसंख्या सध्या. ड्राईव्ह केलाय, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, संधी मात्र नव्हती आणि धावचीची संधी इथे नक्कीच. फलंदाज होईल रन आउट. राहुलच्या खेळी जनता. धावसंख्या 14. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. शॉट कव्हरला लगेचच फेकी दर्जेदार होती. नॉन स्टॅकिंग एंडला ती गॅदर केली गोलंदाजानं आणि इथे आपण बघतोय रनआउटच्या स्वरूपात खरं तर हा पहिला धक्का लागतोय. राहुल जो बाद झाला नॉन स्टॅकिंगला दाखल झाला. न्यूमॅनिन महेश नॉन स्टॅकिंग एंडला. हाफ स्टॅकर बॅक ऑफ द लेन तिथे बीट होत असताना हुकचा प्रयत्न होता. शफल झाले होते थोडेसे. बॉबिंगचा वापर करत असताना ऑन साईडला हुक मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, तो देखील फसतोय. सडपातळ बांधाचा हा गोलंदाज सध्या दर्जेदार गोलंदाजी करत असताना पूर्णपणे पेसने बीट केलं. फॉलोथ्रो मधून खूपच वेगाने आले होते. खलपट्टीवरती खरं हा चेंडू मात्र घरंगळत होता. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि सिंगलने धावफलक 15 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असतील अजून या षटकामधले. आपण जर बघितले तर एक चेंडू शिल्लक आहे. स्टॅकिंग एंडला यावेळेला असेल तो म्हणजेच महेश जो आला 3ऱ्या क्रमांकावरती. पिंपरी वर्सेस दहिसर. युनाय 11 पिंपरी हा संघ मात्र पाहायला मिळतो त्यांच्या अगेन्स्ट दहिसर हा संघ आहे. टॉस मात्र जिंकलं महेंद्र भोईर जे संघ नायक दहिसरचे आणि क्षेत्ररक्षण करतात. फिल्डिंगचा त्यांचा निर्णय सिद्धांत मात्रे यांचं देखील शुभागमन झालंय. स्वागत आपलं देखील अध्यक्ष चषक 2019 मध्ये. बॉल तयार होतोय ओ द विकेट. डावकुऱ्या त्याचा फलंदाज सध्या स्टॅकिंग एंडला. हाफ स्ट्राइक रूकचा फटका. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर येईल. वन बाउन्स इन टू दी फॅन्स. वेलकम फॉर 4 रन्स महेश. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 19 रन्स आफ्टर सेकंड ओव्हर. लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट. एक रनआउटच्या स्वरूपात जो मात्र फलंदाज तंबूच्या आश्रय आला आणि हे दोन फलंदाज सध्या पार्टनरशिप बिल्डअप करत असताना विकास आणि त्याच्या समवेत महेश ही जोडी पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्क वरती तयार होतोय आकाश पाटील. ऑलराऊंडर अष्टपैलू आहे आणि खूप कमी वयामध्ये खरं तर या खेळाडूनं दहिसरच्या स्क्वॉड मध्ये दहिसर संघामध्ये आपलं स्थान मिळवलं आणि तिथपासून एक दर्जेदार परफॉर्मन्स आतापर्यंत करतोय. या मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना आकाशला आपण बघतोय समोर त्याच्या आहे तो म्हणजेच विकास. चांगलं कॉन्टेस्ट असेल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 19 रन्स आफ्टर सेकंड ओव्हर.
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आकाश ओव्हर द विकेट. फुलर लेनचा हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न खूपच वेगानं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातो हा चेंडू. विकासच्या बॅट मधून येणारा हा झकास चौकार. फुलर लेनचा हा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न बॅकफुटला येत असताना तो जो शबल पूर्णपणे आपण बघतोय विकासचा. चौकार मिळाला. संघाची धावसंख्या चौकाराने पुढे जात असताना 23. खेळपट्टीची ती आपण बघतोय. संतोष खुटारकर आणि संतोष ठाकूर माफ करा आणि विजय ठाकूर जे मात्र पडले गावचे आहेत पिच क्युरेटर त्यांच्या माध्यमातून या खेळपट्टीची बांधणी सध्या लिडिंग या चेंडू हवेमध्ये. गोलंदाज चेंडू खाली आणि इथे कॅच मात्र घेतली आकाशने आणि विकेट संपादन करतोय. दुसऱ्या विकेटचं बदल लागलेला हा दुसरा धक्का युने11 पिंपरी संघाला. विकास आणि राहुल आणि महेश ही जोडी होती. पार्टनरशिप बिल्डअप करत असताना त्या भागीदारीला फोडण्याचं काम इथे केलं खरं तर ॲज अ बॉलर आकाशनं. तो सज्ज होत्या बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला डाव करत असा फलंदाज महेश आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय 23. विथ विकेट आकाश तयार. वे टू बॉडी शरीरापासून लांब आणि वाईडच्या रिटर्न क्रीज पासून देखील लांब. इट्स अ वाईट बॉल. एक निगेटिव्ह डिलिव्हरी एक्स्ट्रा रन मात्र देईल इथे आकाश आणि संघ युने11 पिंपरी जाऊन पोहोचलाय 24 वरती. 24 ही धावसंख्या. ऑन साइडला लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. लॉंग ऑफ इनफिल्डच्या बाहेर. इनसाइड आउट समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला कॅच मात्र घेतली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि लागलेला हा तिसरा धक्का युने11 पिंपरी संघाला. आई माऊली गो सत्वाची अग्रिकोल्यांची शान आई माझी वसत गावाची. 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 फलंदाज बाद होतोय. इथे आपण बघितलं तर महेश द्विधा मनस्थितीमध्ये घेतलेला हा फटका खरं तर लॉंग ऑफच्या दरम्यान जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अगदी हातामध्ये. टायमिंग तितकंसं व्यवस्थित नव्हतं या फटक्यासाठी महेशचं. तो माघारी परतलाय. उज्ज्वल येतोय 5व्या क्रमांकावरती. बॅटिंगसाठी आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश आहे जो आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि या षटकामध्ये कमबॅक करतोय. कारण पहिला चेंडू 4 धावा मात्र आल्या आणि त्यानंतर आकाशनं प्रत्युत्तर दिलं या षटकामध्ये. 2 गडी आतापर्यंत बाद केलेत. ओव्हर द विकेट. फुलरलेचा हा चेंडू LBWचं अपील लेग बिफोरचं अपील झालं इथे आणि अपील फेटाळलं गेलं. लेग बायज आणि हा चौकार देखील येतोय. लॉंग स्टॉपला हा चौकार फलंदाजाच्या पॅडला ब्रश होऊन मात्र हा चौकार पाहायला मिळतोय.
धावसंख्या आपण बघतोय 28 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. गोलंदाज 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सध्या. गोलंदाज आकाशला आपण बघतोय. स्टार्किंगला फलंदाज गणेश आहे. होती विकेटने बॉलर तयार. बॅडम पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आकाश या षटकामध्ये कमबॅक करतोय कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर आकाशने ज्या पद्धतीचं हे षटक राहिलं लेग बॉलच्या स्वरूपात एक चौकार देखील आला या अगोदरच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू वपिश लॉफ केला इनसाइड आउटच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू मात्र मिळून देईल 4 धावा. चौकार. आई माझी कालिका माता बसली कालवा. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 32. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 32 धावा. पहिलं षटक महेंद्र भोईर जे संघनायक दहिसरचे एक गडी बाद करत असताना त्याने धावा फक्त 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज आपण बघतोय जयेश भोईरला. त्याने धावा खर्च केल्या 9 आणि या षटकामध्ये आकाश एक गडी बाद करतोय. धावा खर्च केल्या 13 आणि एकंदरीत धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 32 धावा. आकाशने 2 गडी बाद केले. 13 धावा खर्च करतोय. एकंदरीत 32 ही धावसंख्या पाहायला मिळते. अगोदरची मॅच ज्याप्रमाणे राहिली कॅच मात्र 2 ड्रॉप केल्या. खरं तर ही कॅच आपण बघितली उंबारीचा क्षेत्ररक्षक केवल आणि त्यानंतर राजकुमार पाटील ना टर्निंग पॉईंट. खरं तर तिथे सुद्धा या मॅचचं निलेश मात्रेची विकेट खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट होती. परंतु 2 जीवनदान आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद मात्र त्यांना मिळाला आणि त्यानंतरची त्यांची अर्धशतकीय खेळी. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं आणि ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अगोदरच्या मॅचमध्ये. दुधारी तलवार का म्हटलं जातं त्याचं उत्तर नक्कीच दिलं त्याने. बॉल तयार होत. विकेट. फुलरलेचा हा चेंडू डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक लॉंगॉनला बरोबर आला. 3rd अटेम्प्ट कॅच मात्र घेतली आहे. दर्जेदार झेल तिथे त्या क्षेत्ररक्षकाने टिपला आणि इथे आपण बघतोय एकंदरीत हा 4था धक्का लागतोय बॅटिंग करत असताना युने 11 पिंपरी संघाला. आणि यावेळेला फलंदाज आपण बघतोय बाद होतो तो म्हणजेच उज्ज्वल. 6व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनायक. स्ट्रायकिंगला आहे तो म्हणजेच गणेश. पहिले यश संपादन केलं सेकंड स्पेल मध्ये. गोलंदाज आपण बघतोय जयेश भोईरनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2रं षटक याच गोलंदाजानं हाताळलं होतं तेव्हा 9 धावा खर्च केला होता तोच गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये सध्या. फुलरलेचा हा चेंडू ड्राईव्ह करत असताना कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दीपेश कव्हरला उचलला. चेंडूला फेक करतील. फेकी दर्जेदार.
ॲक्युरेट ऑन दी स्टंप, परंतु 2 धावा देखील होत आहेत कंप्लीट. आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीनं धावफलक 34 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. सध्या ही धावसंख्या 34 आहे. षटक सुरू असताना आपण बघतोय चौथं जयेश भोईरचं. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. स्टॅकिंग इंडला गणेश वर द विकेटने सज्ज होतोय. बॉलर जयेश भोईर अलॉंग दी कार्पेट. ज्या पद्धतीनं हा चेंडू मात्र बॅटवरती आला आणि त्यानंतर आडवा बॅटने डीप मध्ये गेला. जणू काही एखाद्या बंदुकीतून गोळे निघते तसा हा मात्र चेंडू देखील गेला. एक सिंगल मात्र मिळेल. समोर क्षेत्ररक्षक होता आकाश उचलून फेक करेल. 35 धावा एकंदरीत झाल्यात. धावसंख्या युने11 पिंपरीची टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. सध्या पहिलं सत्र सुरू आहे त्यांच्या अगेन्स्ट दहिसर हा संघ. चौथं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन कारण डावकुऱ्याचा फलंदाज सध्या स्टॅकिंग इंडला विनायकला आपण बघतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक. काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. लॉंग ऑफ देखील तैनात. इनफिल्डमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट. शॉर्ट मॅन शॉर्ट फाईन लेग. शफल झाला फुलर लेनचा हा चेंडू. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट. आणि सिंगलने आपण बघतोय पुढे जात असताना धावसंख्या 36 या आकड्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणाचं नामकरण काही वर्षापूर्वी करण्यात आलं. खूप सारी नावं आहेत या क्रीडांगणाला, परंतु काही वर्षापूर्वी खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. अगोदर सावली मैदान, बाग मैदान अशी खूप सारे नावं होती. कारण या क्रीडांगणाचा इतिहास जर आपण बघितला वैभवशाली आणि ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे. बॅडम पॅडच्या मधून चेंडू एससी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं क्रीडांगणाच्या सभोवताली आपण बघतोय जे वृक्ष आहेत, झाडं, त्यांच्या सावलीमध्ये पूर्णपणे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक गॅलरी, प्रेक्षक दालनांची कधीही क्रीडांगणाला या गरज लागली नाही. त्याचं कारण संपूर्ण सभोवताली असलेली ही झाडं. मैदानावरती तितकंसं ग्रास देखील तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटला पूर्णपणे पोषक लाभदायक असं हे वातावरण. बॅटची कडा पॅडवरती आदून हा चेंडू पॉईंटच्या दरम्यान एक सिंगल होईल इथे कंप्लीट. आणि सिंगलने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ वरती 4 विकेट्स 37 रन्स आफ्टर 4th ओव्हर. युने11 पिंपरी. षटकार लगावलाय. प्रत्युत्तर दिलं लगेचच फलंदाजाने.
चेंज ऑफ पेस अटेम्प्ट केला, हाफ आर्म पुल करत असताना गॅप आहे वाईडिश लॉंग ऑन ला, सीमारेषेच्या बाहेर येतो हा चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांमधून फरार, सीमारेषा पार, हा चौकार. रौद्र रूप धारण करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेश. गणेश म्हटलं गणराज विद्येची देवता, 14 विद्या 64 कळीचा अधिपती, आणि तो सध्या इथे खरं तर गणेश 14 क्रमांकावरती आलाय बॅटिंगसाठी युनाइलेव्हन पिंपरीसाठी. आक्रमणाला सुरुवात करतो एक षटकार, त्यानंतर चौकार देखील आला आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 47 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे. अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सध्या आदित्य पाटील आणि त्याच्यावरती हे आक्रमण सध्या गणेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट बॉलर तयार. वपेस सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड, पार्लर स्ट्रोक. आकाश एफर्ट्स चांगले होते, एफर्ट्स खूप चांगले, प्रयत्न ज्या पद्धतीने केला आकाशने त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सीमारेषा पार. इट्स अ विकेट 6. दोन्ही आजूबाजूचीच गावं आहेत, दैसर आणि त्याचबरोबर पिंपरी. प्लस पॉइंट्स वीक पॉइंट्स नक्कीच माहीत आहेत आणि सध्याच्या पद्धतीनं गणेश या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात करतोय. स्लोगिंग ओव्हरमध्ये हा स्लोगर मात्र बरसतोय. चेंज ऑफ पेस, गुणवत्ता, वैशिष्ट्य, विविधता पाहायला मिळाली. सध्या गोलंदाज आपण बघतोय आदित्य पाटील कडून, कारण 3 मोठे फटके आल्यानंतर त्याने आपल्या भात्यामधील अस्त्र बाहेर काढलं आणि इथे मात्र हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या 50 अप, 53 धावा. हा चेंडू देखील हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, स्किट झाला. वेग जास्त होता या चेंडूमध्ये आणि खरं तरी खेळपट्टी संतोष ठाकूर आणि विजय ठाकूर यांचं मी आभार व्यक्त करेन, कारण याच्या अगोदर देखील या खेळपट्टीवरती एक स्पर्धा झाली, आदर्श चषक, ती देखील 4 दिवसीय स्पर्धा आणि त्यानंतर ही देखील 4 दिवसीय स्पर्धा. म्हणजे खेळपट्टीचं वैशिष्ट्य खरं तर पूर्णपणे टणक आहे. पाटा विकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची संपूर्ण मेहनत आहे या खेळपट्टीसाठी. संतोष ठाकूर आणि विजय ठाकूर आपण उपस्थित असाल तर या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायची विनंती असेल. अध्यक्ष चषक 2019 ही स्पर्धा सध्या तुमच्या समोर आहे. 4 दिवसीय स्पर्धा. एकंदरीत आपण बघितलं तर 24 संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर 40+ 8 संघ देखील पाहायला मिळतील. 40+ 8 संघांना देखील प्राधान्य देण्यात आलं या स्पर्धेमध्ये. प्रत्येका गावाचा एक काळ ज्यांनी मात्र गाजवला असे खेळाडू, सिनियर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येका संघामध्ये. अगोदर आपण एक मॅच नक्कीच बघितली. नवापाडा बाळा बोराडे हे देखील 40+ मध्ये शहरी गटातून ऋषी 11 या व्यावसायिक संघामधून सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतात. अर्जुनभाई पाटील जे मात्र अध्यक्ष आहेत 40+ क्रिकेट संघटनेचे आणि संपूर्ण मान्यवरांचे कटआउट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात मैदानाच्या सभोवताली. एक चांगलं दृश्य तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं व्यासपीठावरून. संपूर्ण क्रीडांगण असेल, एक कटआउट्स असतील, साईड स्क्रीन तुम्ही बघताय. दर्जेदार GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते आणि या वाहिनीद्वारे जे प्रेक्षक आमचा आवाज ऐकतात त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 53 धावा आणि लक्ष असेल 54 धावसंख्येचं. द्वितीय फेरीमधील पहिली मॅच ओमसाई आगासन वर्सेस आजदे. बोथ टीम कॅप्टन्स. आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आगासनचे कॅप्टन आणि आजदेचे कॅप्टन. नाणेफेकीसाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. धावा झाल्या 53, लक्ष आहे 54 धावसंख्येचं. काय घडेल काय बिघडेल येत आहेत मायक्रोफोनवरती. खेळाच्या दुसऱ्या सत्राचं प्रत्यक्ष धावतं वर्णन त्यांच्या आवाजातून तुम्ही ऐकू शकाल. मॅन फ्रॉम भोपर विनोदजी पाटील सर, धन्यवाद.
करण काळन उपस्थित तमाम लाडके रसिकांचं पुनश्या या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित अध्यक्ष चषक देसाई गाव 2019. अत्यंत सुंदर असं आयोजन तुम्ही पाहतायत. खूप सुंदर अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर खूप चांगली अशी आउटफील्ड आणि सलग 3 सामने शेवटच्या चेंडूपर्यंत आपण रंगताना पाहिले. एक चेंडू 6 धावांची लढत पहिल्या सामन्यात पाहिली, त्यानंतर 1-4 ची लढत पाहिली, त्यानंतर 1-5 ची लढत आपण पाहिली. मात्र पहिला सामना आगासन संघाने जिंकला आणि त्यानंतर आजदे संघाने अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर निलेश मात्रेच्या खेळीने संघाला विजय प्राप्त करून दिला. मैदानावरती 4थी लढत सुरू आहे. पहिल्या फेरीतील दहिसर वर्सेस युना-11 पिंपरी. तर पिंपरी संघाने 53 धावा धावफलकावरती लावलेल्या 54 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं मैदानावरती. आता मात्र दहिसर संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश येतोय. स्ट्राईकला फलंदाज अजय पाटील, नॉन स्ट्राईकला मिलिंद पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू रिव्हर्स खेळतात. यावेळेस मात्र चेंडू जातोय थर्ड म्हणजे दिशेने. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा गाठतोय. चौकार. स्वतःच व संघाचा अकाउंट ओपन करतोय अजय पाटील. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत तेजस मात्रे मॅन फ्रॉम पडलेगाव. आदर्श चषक 2019 मध्ये अप्रतिम अशी त्याची भूमिका राहिली. जबरदस्त असं योगदान त्याचं राहिलं आणि आता मात्र जोडले गेलेत आमच्या समवेत. चेंडू पायावर आदळतो. इथे मात्र बॅटची हलकीची नक्कीच कडा लागली असावी, मात्र नाही. पंच या ठिकाणी सांगतायत की लेग बाय आहे, कारण मिस करणारा चेंडू होता. LBW अपील स्वीकारताना पंच प्रामुख्याने 4 गोष्टींची काळजी घेतात. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, तिसरी गोष्ट म्हणजे हाईट फॅक्टर काय, आणि त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे बॅटची कडा लागली आहे की नाही लागली. या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतर या निर्णयाचा विचार पंच करत असतात. धावसंख्या धावफलकावरती 5. स्ट्राईकला मिलिंद पाटील येतो. या संघातील अत्यंत गुणवान असा खेळाडू. इथे मात्र फुल टॉस. चेंडूला फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केलाय गोलंदाजाच्या आणि चेंडूला पाडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्यांनी पोझिशन बनवली होती या स्ट्रोकसाठी. चेंडू देखील तशाच प्रकारचा त्यांना मिळाला. पुन्हा एकदा संदेश. यावेळेस मात्र चेंडू बॅक पुढे जाऊन पांच करतायत. व्हॉट अ शॉट. तंत्रशुद्ध कलात्मक स्ट्रोक. चौकार. पुढे जाऊन पांच करतात वेगवान चेंडूच्या अगेन्स्ट असो किंवा फिरकी गोलंदाजीच्या अगेन्स्ट. संदेश पुन्हा एकदा. चेंडू इथे मात्र दुविधा मनस्थितीमध्ये होते. करायचं होतं काय वेगळं, मात्र झालंच काही भलतं. मात्र जे हवं होतं ते मिळवलंय. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 17 धावा. चोख प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से या ठिकाणी देत असताना एक आश्वासक सुरुवात. निळजे गावचे अजित मात्रे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांना सुट्टी आहे. कॉमेंटेटर आहे, मात्र त्यांचं स्वप्न आहे की इंग्रजीमध्ये मला समालोचन करायचं आहे. नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण व ईश्वराचरणी आपण प्रार्थना करूया. या दरम्यान षटक क्रमांक 1 संपलेले. पेशाने शिक्षक आहेत आणि श्रीपतजी मात्रे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू निळजे गावचे त्यांची सुपुत्र आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17 जी अपेक्षा नेहमी सलामीच्या फलंदाजाकडनं असते ती अपेक्षांची पूर्तता मात्र या पहिल्या षटकामध्ये होते. मात्र आपण पाहिलं तर 54 धावा करायच्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 37 धावांची गरज असेल.
आणि चेंडू शिल्लक आहेत 24. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहू शकाल. एका बाजूला निसर्ग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय आणि समोर मात्र या गगनचुंबी इमारती तुम्ही पाहता, सिमेंटचं हे जंगल. आता गावं नाही राहिली तर त्याचं आता शहर होताना तुम्ही पाहतायत. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आता मात्र आपण पाहत असं सिमेंटची जंगलं उभी केली जात आहे. मात्र या मैदानाचं सौंदर्य आणखीन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. इथे कधीच प्रेक्षक कक्ष बनवावे लागले नाही, हे वैशिष्ट्य आहे. कारण प्रेक्षकांना एक सुंदर असं वातावरण, प्रत्येकजण झाडाच्या खाली सावलीमध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय आणि इथे प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती खेळणं फार पसंत असतं. गोलंदाज इथे गणेश. द विकेट. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खोलवर टप्प्याचा असल्याकारणाने बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही, व्यवस्थित आला नाही, हलकीशी कडा लागली. पंचाच्या भूमिकेत पंच विजय या ठिकाणी पडले गावचे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर रणजित मात्रे माजी क्रिकेटपटू देसाई गाव, एक अत्यंत जबरदस्त खेळाडू म्हणून कारकीर्द राहिली रणजित यांची. मात्र आता या मैदानावरती पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय त्यांना. चेंडू ड्राईव्ह करतात, यावेळेस मात्र हलक्या हाताने पहिली धाव सहजतेने पूर्ण केली आहे. आणि आधीच जणू काय ठरलं होतं की एकच धाव घ्यायची, कारण दुसरी धाव जेव्हा तुम्हाला घ्यायची असते त्याआधी तुम्हाला पहिली धाव वेगाने पूर्ण करायला हवी, कारण की त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेसाठी पुरेसा वेळ मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 19 धाव आहेत. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते गणेश. द विकेट. चेंडू हवेतून खेळतायत, झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्या ठिकाणी एक सोपा झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होते, झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. लॉंगरला विकास, फलंदाज बाद होते. पहिला धक्का. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. फलंदाज अजय तंबूच्या दिशेने 4 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान या ठिकाणी तो देऊ शकला. आणि मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती तर राहुल पाटील या संघातील एक अत्यंत अनुभवी असा खेळाडू. भरपूर खेळ या संघासाठी अत्यंत चांगले खेळ त्यांनी साकारलेले आहेत. गुणवत्ता ठासून भरलेली आहे, मात्र सिद्ध करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 19. गोलंदाज गणेशने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. चेंडू फुलटॉस होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला विकासने. हा लागणारा दुसरा धक्का सलग 2 चेंडूवरती दैसर संघाला. तर 19 या धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. तर 6 चेंडू या ठिकाणी आणि 13 धावांचं योगदान दिलेले मिलिंदने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, झेल पकडणं किती महत्त्वाचं असतं उंबारली संघाला नक्कीच मागच्या सामन्यामध्ये कळाला असेल. निलेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला जीवन दान दिलं. 5 धावांवर त्याने 53 धावांची खेळी साकारली. चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता. अत्यंत सुंदर चेंडू होता. खूप चांगली लाईन आणि लेंथ तुम्ही पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती 19 स्थिरावलेली आहे. पहिल्या 2 चेंडूत फक्त 2 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 चेंडूत 2 गडी बाद झाले आणि या 5व्या चेंडूवरती डॉट चेंडू. गणेशने काय कमबॅक करून दिला पिंपरी संघाला. चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑन साईडला वळवतायत. डगआउट मधून कुणी आवाज देऊ नका, बघा नियम आहे प्लीज, तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर धावसंख्या धावफलकावरती 20. या षटकामध्ये गणेशने कमबॅक करून टॉस आपल्याला करायचं आहे. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत असेल.
तर धावसंख्या धावपलकावरती 20 या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आहेत. इथून समीकरण तुम्ही पाहिलं तर अजूनही 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. आस्किंग रेट 11.33 प्रति षटकामागे. तर पिंपरी संघ कमबॅक करतो या षटकामध्ये. मात्र पहिलं षटक राहिलं ते दहिसर संघाच्या नावावरती, दुसरं षटक राहिलं पिंपरी संघाच्या नावावरती. आता मात्र तिसरं षटक कोणाच्या नावावरती असेल ही येणारी वेळ ठरवेल. मैदानावरचे फलंदाज ठरवतील किंवा हा गोलंदाज ठरवेल. तर 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. 3 सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहिले आणि हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का हा प्रश्न निर्माण होतोय. मात्र क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आणि या खेळामध्ये परीक्षण बऱ्याचदा होतो फेल. स्ट्राईकला राहुल, गोलंदाजी मार्ग गोलंदाज संदेशचा वापर पुन्हा एकदा संघनायकाने केलेला आहे. हा चेंडू पायावर आदळतोय. LBWचं अपील केलं गेलं. इथे मात्र धावचीची संधी होती ती देखील गमावली आहे. लेग बायचा इशारा ते पंचांचा. नियम क्रमांक 26 22 लेग बायचा नियम आहे क्रिकेटमध्ये. ऑक्टोबर 2017 मध्ये अनेक नियमांचे क्रम बदलण्यात आले. काही नियम बदलण्यात देखील आले. जो नियम क्रमांक 22 वाईड होता मात्र 25 काढण्यात आला. जो नियम क्रमांक 22 लेग बाय होता तो 26 काढण्यात आला. MCCने खऱ्या अर्थाने नियम आणले क्रिकेटमध्ये. लॉर्ड्स येथे हे क्लब आहे. 1787 स्थापना झाली आणि 1788 नियमांचं संशोधन झालं. संख्या 21. हा चेंडू फुल टॉस होता. फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते, वेगाने आले होते. राहुल गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या धावपलकावरती 22 धावा करायच्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर या ठिकाणी 32 धावा. चेंडू शिल्लक आहेत 16. चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत. मोठे फटके आले तर नक्कीच इक्वेशन बदलेल. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. देऊल सजविलान माझे एकवीराईचा, एकवीराईचा. 26 धावा झाल्या आहेत. या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी बोलावलं गेले कारण गोलंदाजाच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे प्रतिस्पर्धी संघाकडनं. आणि आता मात्र दबाव असेल संदेशवर. काही नियम असतात गोलंदाजीचे, त्या नियमामध्ये राहूनच तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. आणि इथे मात्र मैदानावरती रोहित येत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. तर धावसंख्या धावपलकावरती आहे ती म्हणजे 26. अजूनही या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे 28 धावांची. संदेश. हा चेंडू यावेळेस पूल करायचा होता. खूप बाहेर निघून गेली होती ऑफ स्टंपच्या. चांगला चेंडू होता. जलद गतीने चेंडू हाताळला होता आणि वेगा बरोबर दिशा आणि टप्पा देखील खूप चांगला पाहायला मिळाला आहे चेंडूमध्ये. कमबॅक करताना गोलंदाज संदेश. स्ट्राईकला पुन्हा एकदा राहुल. 28 धावा विजयासाठी हव्यात. चेंडू शिल्लक आहे 14. हा चेंडू ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण करतायत एका धावेने. धावसंख्या पुढे सरकते 27. आता मात्र अजूनही 27 धावा. अर्धी लढाई जिंकलेली आहे. अर्धा किल्ला सर केला त्यासाठी चेंडू घेतलेले ते म्हणजे एकूण 17. आणि आता मात्र आजदे संघाचे संघनायक या लवकर टॉससाठी. हा चेंडू खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय व्यवस्थित टायमिंग जुळलं नसलं तरी जे हवं होतं ते मिळवलंय. मिळतील 4 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 23 धावांची आता आणखीन गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 12. माझे मसोबा मसोबा पाहून वसाला देव माझे मसोबा.
देवा श्री गणेशा नक्कीच या ठिकाणी प्रार्थना केली जाणार देवाला. मात्र राहुलवरती हल्ला चढवलाय का करू नये. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतलाय. षटकार वसूल केलाय. धावसंख्या धावफलकावरती 37-17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 11. गोलंदाज राहुल टू राहुल फोर्थ विकेट. ओहो यावेळेस मात्र दिशेपासून भरकटतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये येत आहेत. वाईटचा इशारा येतोय. दबावाला षटकार आल्यानंतर प्रश्न पडतो चेंडू टाकायचा कुठे. मात्र फुलटॉस चेंडू होता त्यामुळे इथे सहजतेने राहुलने त्याचं रूपांतर षटकारात केलं. धावसंख्या धावफलकावरती 38. 16 धावांची अजूनही गरज. चेंडू पायात होता मात्र फिरवलाय त्याला फाईन लेगच्या दिशेने. येतोय आणखीन एक चौकार राहुलच्या बॅट मधून. चालतोय पैशाचा मेळ. जगात पैशाचा मेळ चालत असेल मात्र या मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ सुरू आहे आणि या खेळाने सर्वांना अक्षरशः वेड लावून टाकलाय. अद्भुत अनिश्चिततेचा हा खेळ आणि या मैदानावरती पिंपरी आणि दैसर लढत असताना करायच्यात अजूनही 12 धावा. समीकरण सोपं होत आहे दैसर संघासाठी. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच लांब पण जाणार आणि येणार 6 धावा. वरती महेंद्रला भरोसा आहे. संघाला भरोसा आहे. राहुलने मात्र इथे सामना पूर्णपणे सोपा केलेला आहे. कठीण वाटणारा हा पेपर आता मात्र सोपा होतोय कारण प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्याने अचूक दिलेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48. 6 धावांची गरज. इथे मात्र हा चेंडू खूप लांब जाऊन विसावतोय आणि देऊन जातोय 6 धावा. आहे आणि इथे मात्र राहुलच्या बॅट मधून 2 अप्रतिम षटकार आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 8 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. राहुल पाटीलची एक वादळी खेळी पहिल्या सामन्यात केजू मुंडेची खेळी तुम्ही पाहिली. त्यानंतर आकाशची पाहिली. त्यानंतर मिलिंद काळांची खेळी अप्रतिम राहिली. त्यानंतर तुम्ही निलेश म्हात्रेची अर्धशतकीय खेळी पाहिली आणि आता मात्र मैदानावरती राहुल पाटीलची बॅट तळपली आहे आणि बॅट तळपत असताना 10 चेंडू 28 धावांची खेळी पाहायला मिळाली. 280चा स्ट्राईकडे त्याचा राहिला आणि 8 चेंडू राखून हा सामना दैसर संघाने जिंकलेलं आहे आणि विजयाचं खातं त्यांनी या स्पर्धेमधलं उघडलेलं आहे. तर आगासन संघ क्षेत्ररक्षण आहे तुमचं. लगेचच मैदानात उतरायचं. जास्त वेळ घेऊ नका. तर या सामन्याचा हिरो नक्कीच अप्रतिम कामगिरी केली ज्याने 10 चेंडूमध्ये 28 धावांची एक मॅच विनिंग खेळी साकारली. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजेश म्हात्रे यांना. विनंती करेन आपल्या शुभ हस्ते राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच. तर राहुल पाटील या सामन्याचा सामनावीर. तर राहुल दादा आमच्या समवेत आहेत. बॅटिंगसाठी उतरला तेव्हा काय होतं डोक्यात, माइंडसेट काय होता? आमचा गेम प्लॅन एवढाच असतो का
फ्रीली खेळ, म्हणजे असं कॅप्टन मला सांगून ठेवलं आहे, फ्री खेळ. चांगल्या बॉलला सन्मान दे आणि माराचे बॉल असतील त्याला बिंदास मार. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला नक्कीच इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यशाचं श्रेय, विजयाचं श्रेय तू सोडून अजून कोणाला देशील टीममध्ये? सोमाला जास्त मी हे देईन. तो माझा आले कॉन्फिडन्स खूप वाढवतो. त्याच्या सांगण्यामुळे जरा बॅटिंग थोडे सुधारत चालली माझी. थँक्यू. तरी होते राहुल दादा. दैसर संघ मात्र जिंकला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की सोमनाथचं नाव हे श्रेय देखील मी त्याला देईल, कारण ज्या पद्धतीने ते प्रोत्साहन देतात. खरं तर प्रोत्साहन देण्याची पण गरज असते खेळाडूंना. हे काम मात्र त्यांच्या संघामध्ये सध्या सोमनाथ करतोय. पुढची मॅच तुमच्या समोर येते आगासन वर्सेस आजदेगाव. तर नक्कीच अत्यंत चांगली प्रतिक्रिया येत असताना मनोगत आपलं खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं राहुलने. तर सामना सुरू होते. आगासन संघ नाणेफेक जिंकले, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत, आमंत्रित करतायत आजदे संघाला. मी विनंती करणं कोणी दैसर गावातून